नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता 11वी विषय मराठीची कृतीपत्रिका. म्हणजे तुम्ही जी फर्स्ट टर्म एक्झामिनेशन फर्स्ट युनिट टेस्ट जी होणार आहे त्यासाठी आपण विषय मराठीची कृतीपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 25 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. वेळ आहे यासाठी 1.5 तास. तर पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. ते वाचू शकता. प्रथम घटक चाचणी परीक्षा सन 2025-26 चालू वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. विषय आहे मराठी आणि इयत्ता 11वी. तर विभाग एक गद्य यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उतारा दिलेला आहे, त्यावरती तो उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावरती काही प्रश्न दिले त्याची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहे. तर हा उताराचा स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. आपल्याकडे सॉफ्ट कॉपी आलेली आहे क्वेश्चन पेपरची. तर तुम्हाला ही क्वेश्चन पेपर अगदी महत्त्वाची असणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. प्रश्न काय आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणती लिहायचं आहे. अल्लाला प्यारी झालेली. तर अल्लाला प्यारी झालेली कोण आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पाकरागत हालचाली करणारा तर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचं आहे. आय थिंक मामू या धड्यामधील हा तुमचा उतारा असणार आहे आणि त्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. कृतिकारामध्ये म्हटलेलं आहे शाळेत होणाऱ्या परीक्षा. तर शाळेत होणाऱ्या कोणकोणत्या परीक्षा आहेत ते लिहायचे आहे. त्यानंतर मामूची कामे कोणकोणती आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे तुमची 4 गुण इथे हातचे आहेत, तर वाचा आणि तुम्ही उत्तरे लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मामूच्या संवेदनशीलतेचे उदाहरणे स्पष्ट करा किंवा मामू या पाठाच्या आधारे मामूचे तुम्हाला जाणवलेले गुण स्पष्ट करा. मामू या पाठाच्या आधारे मामूचे जे काही गुणवैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, चांगले फीचर्स जे आहे मामूचे, जे तुम्हाला समजलेत ते तुम्हाला पाठाच्या आधारे तुम्हाला लिहायचे आहे. ते गुण तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. ओके, जाऊया पुढे. विभाग 2 ज्यामध्ये तुम्हाला पद्य दिलेला आहे. आता तुम्हाला कविता असणार आहे आणि कवितेवरती आधारित काही प्रश्न असणार. तर बघा, कविता दिलेला आहे तुम्हाला. झाडांच्या मनात जाऊ, पानांची विचार होऊ, गुप्ती स्पंदनासाठी कोकिळ होऊन जाऊ, वरात बसंतामधल्या तो सूर सायळ एकत, जातील फुलेही रंगून जन्माला अंतर घालत. तिथून तर विद्यार्थी मित्रांनो, ऋतूच्या आपण चल खेळून रे वाहा इथपर्यंतची कविता आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि आता प्रश्न दिलाय चौकटी पूर्ण करा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे डोळ्यातील पाण्याला दिलेली उपमा. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ती उपमा लिहायची आहे. जेव्हा तुम्ही ही कविता वाचाल तुम्हाला उत्तरे आपाप मिळून जातील. उत्तरे तुम्हाला शोधायला अधिक सोपं होईल. त्यानंतर आहे फुलपाखरे कशाने भिजली ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील नाते स्पष्ट करा किंवा झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील नाते स्पष्ट करा. तुमच्यासाठी हाच प्रश्न सोपा मला वाटतोय. त्यानंतर झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. दोन्हींपैकी कोणतेही करू शकता. 4 गुणासाठी हा प्रश्न आहे. तर तुम्हाला योग्य असं उत्तर तिथे लिहायचं आहे 10 ते 12 ओळींमध्ये. ओके, जाऊया विभाग 4 ज्यामध्ये उपयोजित लेखन दिलेलं आहे, ज्यामध्ये कृती 3 म्हटलेलं आहे. पुढील कृती सोडवा. कोणती एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. त्यामध्ये आहे उत्तम सूत्रसंचालन करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा असं तुम्हाला म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विभाग 5 शेवटचा व्याकरणचा यामध्ये भाग असतो, ज्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे कृती करा. आणि ज्यामध्ये आहे तुम्हाला मी आज मोठा दगड पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. मी आज मोठा दगड पाहिला या वाक्यातील तुम्हाला शब्दशक्ती लिहायची आहे. त्यानंतर माझ्या मना बनदगड या काव्यातील शब्दशक्ती लिहायची आहे. त्यानंतर व्यंजना शक्तीची वैशिष्ट्ये लिहायची आहेत आणि त्यानंतर अभिधा शक्तीचे 2 उदाहरण लिहायचे आहे. तुम्हाला जर जिथे वाटत असेल तिथे व्हिडिओला मागे घेऊन स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही क्वेश्चन पेपर फक्त 25 गुणांची होती. 1.5 तास तुम्हाला दिला जाणार आहे आणि 1.5 तास हा तुम्हाला पुरेसा आहे या क्वेश्चन पेपरला सोडवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमची इंग्रजी विषयाची क्वेश्चन पेपर आम्ही अपलोड केलेला आहे. तसेच सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी याचे मॉडेल क्वेश्चन पेपर्स आपण सेंड करणार आहोत, अपलोड करणार आहोत या यूट्यूब चॅनलवरती 2025-26चे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोचे आपण तुम्हाला देणार आहोत या चॅनलवरती. तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असेल कमेंट करायला विसरू नका आणि पेपरमधून आल्यानंतर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला पेपर कसा गेला. तर फक्त पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. तुमच्या प्रथम सत्राच्या देखील प्रश्नपत्रिका पेपरच्या आधी तुम्हाला मिळून जातील आमच्या चॅनलवरती. त्यामुळे फक्त सबस्क्राईब करून ठेवा. काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये विचारू शकता. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इंस्टाग्रामच्या हँडलची लिंक तुम्हाला मिळेल. त्यावरती देखील तुम्ही आम्हाला काय करू शकता, फॉलो करू शकता. तुम्हा सर्वांना या मराठी प्रथम घटक चाचणीच्या पेपरसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.